ओबीसी नेते हे आता विखे पाटलांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते। ओबीसी नेता हरिभाऊ राठोड हे विखे पाटलांच्या भेटीला गेलेत, त्यामुळे मराठ्यांनी ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आणि त्या आता पार्श्वभूमीवर ओबीसी नेते हे राज्यभरात आक्रमक झाले। यातच ओबीसी नेता हरिभाऊ राठोड हे राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीला गेल्याची मोठी माहिती समोर येते। मराठा उपसमितीची बैठक सुरू असताना राठोडांची या बैठकीमध्ये एंट्री झाली आहे। या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे हे देखील उपस्थित आहे। त्यामुळे आता ओबीसींनी जी भूमिका घेतलेली आहे, ज्यावरती गेल्या 4 दिवसांपासून ओबीसी नेत्यांनी नागपूरमध्ये उपोषण पुकारलेलं आहे, आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये नेमका काय विचार विनिमय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज दुपारी पुन्हा एकदा हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणीमध्ये सरकारच्या माध्यमातून, या उपसमितीच्या माध्यमातून ही उपसमिती काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आता ओबीसी नेता हरिभाऊ राठोड हे विखे पाटलांच्या भेटीला पोहोचल्याची मोठी माहिती समोर येते। ओबीसी महासंघटनांकडून नागपूरमध्ये उपोषण पुकारण्यात आलंय। आज त्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि दुसरीकडे आता ओबीसी नेता हरिभाऊ राठोड हे राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीला पोहोचले। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती हायकोर्टाच्या निर्देशावरती विखे पाटलांनी बैठक बोलावलेली आहे। विखे पाटलांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या उपसमितीची ही बैठक पार पडते आणि आता त्या बैठकीमध्ये ओबीसी नेता हरिभाऊ राठोड यांची एंट्री झाली आहे।